कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिक एसआयटी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे। मुख्य आरोपी निदा खानच्या शोधाकरता नाशिक एसआयटी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचं कळत आहे। ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याचं कळत आहे। मुख्य आरोपी निदा खान मुंब्रामध्ये असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिक एसआयटीचे पथक निदा खानच्या नातेवाईकाला घेऊन मुंब्रामध्ये दाखल झाल्याचं कळत आहे। नाशिक एसआयटी पथक मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 1 तासापासून दाखल झाल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। अजित, नेमकी काय कारवाई सुरू आहे सध्या? नाशिकचं जे कॉर्पोरेट जिहाद प्रकरण आहे त्या प्रकरणी नाशिक एसआयटी विविध मार्गात तपास करत आहे। यामध्ये महत्वाची लिंक जी आहे निदा खान या प्रकरणातील मुख्य आरोपी असिस्टंट जनरल मॅनेजर त्या कंपनीची आहे। तिच्या शोधामध्ये अनेक ठिकाणी टीम गेलेल्या आहेत। त्यापैकी एक टीम जी आहे ती म्हणजे मुख्य टीम जी आहे ती ठाण्यातल्या मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती। साधारणपणे 1 तास ही टीम या पोलीस स्टेशनमध्ये बसून त्यांनी विविध प्रकारे आणि त्यांच्याकडे जे काही सोर्स आहेत त्या मार्फत मुंब्रा पोलिसांची त्यांचं सहकार्य घेऊन अनेक विषयी तपास केला। त्यामध्ये मुख्य असे की ही निदा खान जी आहे ही भिवंडीची मूळची राहणारी आहे, पण गेल्या काही वर्षांपासून ती मुंब्रा या भागामध्ये मुंब्रा कौसा या परिसरामध्ये राहायला आली होती। याची माहिती तपासामध्ये त्यांना मिळाली आणि त्या दृष्टीनं निदा खान हिचा एक नातेवाईक जो आहे त्या नातेवाईकाला घेऊन नाशिक एसआयटीची जे पोलीस आहेत त्यांची टीम ही मुंब्रामध्ये दाखल झाली होती। 1 तासभर त्यांनी चौकशी केलेली आहे आणि त्यांना महत्वाची लिंक या प्रकरणी निदा खानच्या विषयी मिळालेली आहे। त्यात आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे निदा खान ही गरोदर आहे आणि ती लवकरच एका बाळाला जन्म देईल अशा पद्धतीचं तिचा म्हणजे जवळपास 8 ते 9 महिने तिला झालेले बाळंतपणाचे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ती उपचार घेण्याकरता अनेक ठिकाणी धावत होती। या सगळ्या प्रकरणी तिचं नाव आल्यानंतर पण नाशिक एसआयटीने मुंब्रा पोलिसांच्या मदतीने तिचा माग जो आहे तो काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्या दृष्टीनं लवकरच ती पोलिसांसमोर येईल, पोलीस तिला अटक करतील असा विश्वास जो आहे तो नाशिक एसआयटीने व्यक्त केलेला आहे। मुळात निदा खान हिचा रोल आपण या सगळ्या प्रकरणात जर पाहिलं तर ती असिस्टंट जनरल मॅनेजर होती आणि तिच्याकडे ज्या मुली किंवा मुलं तक्रार घेऊन यायची त्या तक्रारीकडे ती कानावळा करायची किंवा ज्यांनी हे सगळं प्रकरण केलेलं आहे की जे आरोपी अटक आहेत त्यांना ती प्रोत्साहित करायची, म्हणजे एक प्रकारे त्यांना पाठबळ द्यायची असे आरोप तिच्यावरती आहेत। आणि काही काही घटनांमध्ये तर तिने स्वतःहून अनेक घटना ज्या आहेत त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला होता आणि त्यातूनच तिचा मुख्य सहभाग या संपूर्ण प्रकरणात आहे असं तपासामध्ये समोर आलेलं आहे। आणि त्या दृष्टीनं या सगळ्या प्रकरणातील सर्वात महत्वाची व्यक्ती कोण असेल, महत्वाचा आरोपी जर कोण असेल तर निदा खान आहे आणि तिच्यापर्यंत नाशिक एसआयटी काही क्षणात पोहोचेल अशी देखील माहिती मिळते। त्याकरता मुंब्रा पोलिसांची मदत घेतली जाते। मुंब्रा पोलिसांची मदत घेतली जाते। एका नातेवाईकाला घेऊन नाशिक एसआयटी पथक इथे पोहोचल्याचं कळतंय। कोण नातेवाईक आहे, त्याच्याकडून काही माहिती मिळाली आहे म्हणून इथे ठाण्यामध्ये शोध मोहीम सुरू आहे का, याबाबत काय माहिती? बरोबर आहे, ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण घडलं त्या सगळ्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर निदा खान जी आहे ती कुठे आहे, ती नेमकं ठाव ठिकाणं काय, हे सगळं काढण्याकरता वेगवेगळ्या टीम ज्या आहेत त्या वेगळ्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या। अनेक ठिकाणी मग त्या मुंबईच्या बाहेर असतील किंवा नाशिक शहरामध्ये असेल, नाशिक शहराला लागूनच काही गावं आहेत त्या गावांमध्ये ती राहत होती असं देखील तपासामध्ये समोर आलं होतं। जवळपास 7 ते 8 ठिकाणी तिच्या शोधाकरता नाशिक एसआयटीच्या टीम ज्या आहेत त्या गेल्या होत्या, पण त्यामध्ये मुख्य टीम जी आहे आता ती मुंब्र्यामध्ये आल्यामुळे निदा खान ही मुंब्र्यात आहे हे यांच्या सगळ्या तपासावरून स्पष्ट होते आणि तिच्याशी संपर्क झालाय अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे। संपर्काच्या बाबतीमध्ये ती ज्या पद्धतीनं गरोदर आहे किंवा ती जे तिचं मागणं आहे ते देखील पोलिसांपर्यंत आता या संदर्भामध्ये निदा खान स्वतः समोर येते का की पोलीस तिचा शोध घेतात ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद अजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।